खरडा किंवा ग्रीन चिकन असं चिकन कधी बनवलंय का तुम्ही? यम्मी. आज चव, रंग, सुगंध सगळंच नेक्स्ट लेवल. आज आपण करणार आहोत खरडा चिकन किंवा ह्याला ग्रीन चिकन असेही म्हणतात, कारण ही ग्रेव्ही हिरव्या रंगाची होते. तर ह्याच्यात आपण कोणत्याही मसाल्याचा किंवा मिरची पावडरचा वापर करणार नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चिकन व्यवस्थित धुवून घेतलं आहे आणि मॅरिनेट करण्यासाठी आलं लसूण पेस्ट आणि लिंबाचा ज्यूस आणि हळदीचा वापर केला आहे. हे सर्व चिकनवर टाकून घेतलं आणि व्यवस्थित सगळं कालवून घेतलं आहे. चिकन मॅरिनेट करण्यासाठी मी अर्धा तास ठेवला आहे. तुम्ही ह्यापेक्षा जास्त वेळही ठेवू शकता. त्यानंतर हल्ली आहे ना, डीमार्टमध्ये हे असं किसलेलं खोबरं मिळतं. तर आपलं जर काम पटापट होत असेल तर का नाही घ्यायचं? तर म्हणून मी हे खोबरं वापरते. तर हे खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं आहे. एकदम जास्त भाजायचं नाही, कारण नाहीतर आपल्या ग्रीन चिकनचा कलर चेंज होईल. आलं, लसूण आणि हिरवी मिरचीही थोडीशी भाजून घ्यायची आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेऊन हे वाटून घ्यायचं आहे. आता पातेलं किंवा कढई गरम करून त्यात चिरलेला कांदा कोंबवून घेतला आहे. तर ह्या चिकनसाठी तेल फारच कमी टाकायचं आहे आणि मग कांदा कोंबला की त्यात हे वाटून घेतलेलं ग्रीन चिकनचं वाटप घालून छान परतवून घ्यायचं आहे. चांगलं परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. आता हे वाटप परतताना वाटून घेतलेल्या मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊन ते त्याच्यात टाकून थोडंसं शिजवून घेतलं आहे. झालंय मॅरिनेट, अर्धा तास झालाय. जास्त सुद्धा ठेवू शकता. ते टाकून घ्यायचं याच्यात आणि छान परतवून घ्यायचं आहे. यात जरा पाणी टाकून घेते. या ग्रीन चिकनमध्ये आपल्याला मसाला, मिरची पावडर असं काहीही टाकायचं नाही आहे. आणि हे छान आता आपल्याला 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. आणि हे मी चिकन जे मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते पाणी याच्यात टाकते आहे आणि झाकण ठेवून शिजवून घेते. बॉयलर चिकन असल्यामुळे हे पटापट शिजणार आहे. समजा मटण असं करायचं असेल किंवा गावठी चिकन असेल तर ते आपण पहिलं बॉईल करून ह्याला झाकण मारून घेते. मीठ टाकून घेते. मीठ टाकलेलं नाही आहे. किती छान दिसतंय पहा. इतका सुगंध सुटलाय. तुम्हाला पाहिजे असेल तसं ग्रेव्ही ह्याला ठेवून द्यायची आपल्याला. झाकण मारून थोडं शिजवून घेते. शिजलंय. सुरी घालून पाहिलं, शिजलंय छान. ह्या चिकनसोबत तांदळाची, ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी एकदम छान लागते. तर आज मी बाजरीची भाकरी करत आहे. सोबत भातसुद्धा लावून घेतला आहे. माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही असं खरडा चिकन कधी बनवलं होतं का? बनवलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली का? अशाच रेसिपीजसाठी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत टेस्ट करून सांगते तुम्हाला. मस्त खा आणि स्वस्त रहा. यम्मी. एकदा नक्की करून पहा ही खरडा चिकन रेसिपी.